अरे अरे अरे, हा खरंच हिचं दाट दिसतंय आणि तुझं विरळ दिसतंय. का बरं? का तू काय पेरलेलं? मी गहू. तू ग? गहू. मग दोघींचं पण गहू एकाच दिवशी पेरले? हो. मग असं का झालं असेल? बघू बरं जरा. बघा याच्यात आळ्या पण झाल्या आणि पाणी पण साचलंय आहे ना? हो. हा हे सगळं पाणी साचलंय. हे काय, आणि काही काही ठिकाणी आळ्या पण आहेत. आणि याच्यामध्ये मात्र काहीच नाही, स्वच्छ आहे. आणि याच्यात बुरशी पण मला दिसते थोडी थोडी, है ना? बुरशी पण आहे. तर मग असं काय झालं माहितीये का हंसिका? तुझ्या ट्रेला खालून छिद्र पाडले होते का तू? नाही, विसरलेली. अरे अरे अरे, म्हणूनच तुझ्या ट्रे मध्ये पाणी तुंबून राहिलेलं आहे. त्या पाण्याचा काय होत नाही का? निचरा. हा, आणि तुझ्या ट्रेला खालून छिद्र आहेत का? हो. म्हणून काय होतंय तुझं? निचरा. पाण्याचा निचरा. निचरा होतो. म्हणून तर हे पीक एवढं छान आलंय. आणि शिवाय त्याच्यामध्ये पाणी साचून नाही राहिलं, याच्यामध्ये पाणी साचलंय. कारण त्याला छिद्र नाही खालून, पाण्याचा निचरा होत नाही, पाणी साठून राहतं. आणि मग धान्य सडतं. सडल्यामुळे कीड पण पडते त्याच्यात. ठीक आहे. आता अजून दुसरी गोष्ट काय माहितीये का? की जे आपण पेरतो ना, तर ते दाणे सुद्धा व्यवस्थित असावे लागतात. म्हणजे तो दाणा चांगला टपोरा आणि सक्षम असायला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचा असायला पाहिजे, तर तो चांगलं पीक देतो. आणि जर तो चांगल्या क्वालिटीचा नसला किंवा फुसके धान्य असले, कीड लागलेले असले, क्वालिटी खराब असली धान्याची, का मग धान्य असं विरळ येतं. मग शेतकरी जर असं बियाणं जर घेतलं खराब आणि त्याने पेरलं शेतात, खूप कष्ट गेले, तर पीक येईल का चांगलं? नाही. म्हणून काय करायला पाहिजे त्याने आधी पीक बघून घ्यायला पाहिजे. की बियाणे का पीक? बियाणे. हा, बियाणं त्याने छान चांगल्या प्रतीचं, उत्तम प्रतीचं निवडायला पाहिजे. पुढच्या वेळेस जेव्हा पेराल की नाही, तेव्हा पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय की नाही, आपल्या ट्रेला छिद्र पाडलेले आहेत की नाही, ते बघून घ्यायचं. शिवाय आपण जे बी पेरतो आहे ते बियाणं व्यवस्थित आहे की नाही, योग्य प्रतीचं आहे की नाही, उत्कृष्ट आहे की नाही, ते बघायचं. फुसके, त्याला धान्याला कीड लागलेले असे घ्यायचे नाही. हा, तर समजलं तुम्हाला मग? हा. अरे वा वा, हिचे बघा किती छान आले. वा, मस्त झाले. पाणी साचलेलं नाही, काय नाही. आणि हा हा हा, खूप दाट आले ग, मस्तच आले तुझे, एकदम सुंदर. काय पेरलं होतं ग तू? हे मटकी पेरली? हा. आता याला अजून ते 2-2 पानं येतील, थोडे मोठे होतील. मग आपण काय करायचं त्याला? हा, कच्चे. तुम्हाला खायला आवडतं का ग ते? खूप आवडतं ना? हा, जेवणात कच्चे खायला आवडतात. आणि मग किती मस्त आलेत बघा. छिद्र पाडलेले आहेत ना याला. आणि बघा पाणी साचलंय का याच्यात? नाही, मस्त आलेले आहेत, छान. लविश इकडे. लविश, तू रोज खातो ना हे? लवेश आहे आमचा. याच्या शरीराच्या मानाने याची वाढ नीट झालेली नाही. जशा ह्या 4थीच्या मुली आहेत, ही आहे 3रीची, पण हा बघा 1लीच्या मुलांसारखा दिसतो. हो की नाही रे लवेश? तुला वाईट वाटतं ना याचं? हा, तुझ्या औषधं चालू आहेत का? हो, बरं. मग आता तू हे जर धान्य खाल्लं ना बेटा, तर याच्यामध्ये काय असतं? आपल्याला काय मिळतं? पौष्टिक घटक मिळतात ना. आणि ते खाऊन तुझी शरीराची वाढ व्यवस्थित होऊ शकते. करशील ना मग तू? हे करतो ना तू? हे खातो ना? हे तुला काय फायदा झाला बेटा हे असं आपण मायक्रो? हा, आणि अजून थकत नाही आणि तो आळस पण येत नाही. अरे वा, पहिले यायचं आहे ना. हा, आणि मग अजून भाईगिरी पण करतो तू? म्हणजे आता मायक्रोग्रेन खाऊन त्याच्यात एवढी ताकद आलेली आहे नाही का रे? पण असं नाही करायचं. हा, भाईगिरी नाही करायची. आपल्याला चांगलं सुदृढ शरीर, सुदृढ मन आणि आपल्याला खूप चांगलं मोठं आणि चांगलं सुदृढ नागरिक बनायचं आहे की नाही? तर छान. तू काय पेरलं होतं रे आता? गहू पेरले. हा, बरंच. अच्छा, राई पेरली का? मग आता आज पेरली आहे ना? मग आता किती दिवसांनी उगेल रे ती? 3. नक्की? तो आधी पण पेरली होती ना?
खायला आवडते तुला? मस्त लागते ती. अच्छा